गेल्या 6 महिन्यात म्हणजे तुमच्या लग्नानंतर? येस. मग आपण असं म्हणूया का की तुमच्या लग्नापासून तुम्ही खुश नाही आहात? अजिबात नाही डॉक्टर. मी खूप खुश आहे. मी खूप सुखी आहे. शुभ्रासारखी बायको मिळायला फार नशीब लागतं डॉक्टर. आणि माझं नशीब फार चांगलं आहे की तो नशीबवान आहे. I love my wife a lot. आम्हाला फक्त नॉर्मल आयुष्य जगायचंय. आमच्या दोघांची हीच इच्छा आहे, एकमेकांना सुखी पाहिजे. पण काही गोष्टी आमच्या हातात नाही आहेत, त्या आड येत आहेत. त्यांना पडणारी स्वप्न. येस. तुमचा विश्वास आहे या स्वप्नांवर? विश्वास नव्हता. पण ती खरी होताना पाहिली आहेत मी. पण मग तरीही तुम्हाला असं का वाटतं की ती स्वप्न पडली नसती तर बरं झालं असतं? मी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला दोघांनाही नॉर्मल आयुष्य जगायचं आहे. तिला पडणाऱ्या या स्वप्नांमुळे काही महत्वाच्या गोष्टी नाही. काही नाही. प्लीज मिस्टर शास्त्री बोला, कुठल्या महत्वाच्या गोष्टी? सहा महिने झालेत आमच्या लग्नाला. जगासाठी आम्ही नवरा बायको आहोत. आमचं खूप खूप प्रेम आहे एकमेकांवर. जीवापाड. पण काय मिस्टर शास्त्री, काय काय पण एका बाबतीत अजूनही आम्ही we are strangers to each other. कुठल्या बाबतीत? Tell me. We have still not consummated our marriage, doctor. पुढच्या आठवड्यात आमच्या लग्नाला 6 महिने पूर्ण होतील.
तरीही आम्ही शरीराने एकमेकांच्या जवळ आलेलो नाही आहोत. आणि ह्याला कारण त्यांना पडणारी स्वप्न आहेत. येस डॉक्टर. तिला म्हणे असं कोणी सांगितलंय की जाणवलंय जर ती गरोदर राहिली तर आमच्या कुटुंबावर खूप मोठं संकट येईल. वेल, आय एम सॉरी टू से दिस मिस्टर शास्त्री, पण असं काही नसतं. आणि हे सगळं कधी, जर त्या गरोदर राहिल्या तर ना. कम ऑन मिस्टर शास्त्री, वी लिव्ह इन द 21st सेंचुरी. गरोदर न राहण्याचे अनेक मार्ग आहेत आपल्यासमोर. डॉक्टर, पण हा विषय जरी निघाला ना आमच्यात तरी भांडण होतात. वेल मिस्टर शास्त्री, तुम्ही एक काम करा, त्यांना घेऊन कुठेतरी बाहेर जा. इफ आय मे से सो, गो ऑन अ हनीमून. डॉक्टर, ती मनातून मन वळवता येतं. आणि आय एम शुअर त्यांना सुद्धा ही सिच्युएशन फारशी आवडत नसेल. नाहीच. खूपदा बोलली आहे ती माझ्याजवळ. वेल देन मिस्टर शास्त्री, माझं तुमच्याशी बोलून झालंय. नाउ आय नीड टू टॉक टू हर. I'll fix up an appointment for tomorrow. मला बोलू देत त्यांच्याशी. ओके डॉक्टर, मी येऊ? उद्या सकाळी 10:30 वाजता मिसेस शास्त्रींची अपॉइंटमेंट. थँक्यू डॉक्टर. Mr. Shastri. You're a great husband. खूप प्रेम आहे तुमचं तुमच्या बायकोवर. And I'm glad I met you. Same here, doctor. Good day. हॅलो. आई, चंदू बोलतोय. अरे चंदू, किती दिवसांनी फोन केलास आणि यायचं तर इथे काही नावच घेत नाहीस हल्ली. तसं नाही आहे, काय अलीकडे खूप बिझी झालोय ना. अगं सकाळी 8 वाजता बाहेर पडतो ना, ते रात्री 11-12 वाजतात घरी परत यायला. ठरलेलं काहीच नसतं अगं. आणि तुला तेच सांगायला फोन केलाय की आज घरी येतोय. अरे मग ये ना, जेवायलाच ये. कोकमाचं सार करणार आहेस का? मग नक्की येतो. करते की, त्यात काय. ये तू. पण आणि काही काम होतं का? नाही, प्रथमेशला न्यायला येतोय. अरे एवढ्यात? राहू दे की त्याला अजून 4 दिवस. माझी काहीच हरकत नाही अगं, पण त्याची शाळा आणि ट्रीटमेंट पण सुरू आहे ना त्याची. बर बर, ठीक आहे, ये तू. मी त्याचे कपडे वगैरे भरून ठेवते. हा, मी फोन करून येणे. हा बर, काळजी घे रे बाळा. होय, ठेव. शुभ्रा, ए शुभ्रा, शुभ्रा. आला तुम्ही? चल चल चल, लवकर जाऊया, आपल्याला बाहेर जायचंय. कुठे?
सरप्राईज आहे. चल आईना सांगून येते. अगं शुभ्रा आई. आदिनाथ काय अरे अजून दुखतंय. सर असं अगं पण काय काय झालंय काय नक्की आहे? मला खरंच माहित नाही. हळूहळू तुला काय मुका मार लागलाय का की किचन मध्ये काम करताना काही लागलंय का? नाही म्हणजे असं काही झालेलं मला आठवतच नाहीये. कधीपासून झालंय? 4-5 दिवस झाले. म्हणजे आपण वसईहून परत आलो ना त्याच दिवशी पाहिलं मी. ठीक आहे आपण स्किन स्पेशालिस्टकडे जाऊया. शी एवढ्याच्या कारणासाठी स्किन स्पेशलिस्ट कशाला? ते राहू दे. तुम्ही डॉक्टर सामंतांकडे गेला होतात ना, काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, उद्या त्यांनी तुला बोलवलंय. अच्छा नाही पण बोलले काय म्हणजे? काय नाही, मला जनरल प्रश्न विचारले त्यांनी बस. मग मनसोक्त चाड्या केल्या असतील ना तुम्ही? खूप खूप केल्या. उद्या शार्प 10 वाजता पोचायचंय आपल्याला. ऍक्च्युली त्यांनी तुला एकटीलाच बोलवलंय पण मी येईन ना तुझ्या बरोबर. कशाला आदिनाथ, मी जाईन एकटी. अवली मुंबईतले रस्ते तुम्हाला माहित नाहीये त्यामुळे येईन मी. मिस्टर शास्त्री, हे मुंबई शहर आता माझं आहे त्यामुळे मला या शहराची ओळखच करून घ्यायला हवी नाही का? तरी सुद्धा मी येईन. मी जाईन आणि तुम्ही काळजी करू नका. सुखरूप घरी येईन. सांगून येते आईना. कुसुमताई, भूक लागली आहे का? पानं वाढू? हो घे पानं. हा इकडे 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 इकडे. अगं सुरेखाला फोन लाव ग जरा. म्हणजे अगं 2 दिवस झाले ना पुण्याला गेले ती. माझं काही बोलणं नाही झालं. म्हणजे मी काल केला होता फोन तेव्हा थोडंसंच बोलणं झालं आणि ठेवला फोन. म्हणून म्हटलं आता फोन करून बघूया. आता लागत नाहीये, जरा लावून दे ना. तू लावून दे म्हणजे नाही तर चुकीचा रॉंग नंबर लागतो ना. हां हां लागला. डिस्कनेक्ट केलं तिने. हां परत लाव. हां बघ. हां स्विच ऑफ. अरे एक मिनिट मी घरी लावते. अगं नको असू दे. अगं ती देवीची पूजा बिजा करत असेल ग. आता कुठली देवी? अगं असं काय करतेस? म्हणजे कुठल्या तरी देवाची नाही तर देवीची अशी पूजा करत असेल ती भक्तिभावानं. अगं बघत काय बसली? जा ना पानं घे ना. अशी काय करते? भूक लागली मला खूप. जा आपण जेवण बिवण झालं ना की पुन्हा तिला फोन करूया. जा उठ. जिभेवरती ताबा ठेवा कुसुम वैशम पायन. झटकी आपली बडबड एकदा घात होईल तेव्हा कळ. चल सोड मला. चल कुठे घेऊन आलायस? कळेल तुला. चल घेऊन आलो हिला. शिंदळीचा द्यायला लागला की थांबतच नाही. काल जेलमधनं जामीन मिळाला आणि आज हीच ती शेट शुभ्राची मैत्रीण. गावात लई चौकशा करत होती तिच्याविषयीची. कालपासून तिच्याच घरी मुक्कामाला होती. शुभ्राची मैत्रीण? नाही एक मिनिट. साली
तू माझी साली झाली असतीस ना, पण काय करणार, तुझ्या मैत्रिणीने सगळा घोळ घातलाय ना. आता शिंदळीचीला हे सांगायची वेळ आलेली आहे की हा रमाकांत खोत आता परत आलाय आणि त्यासाठी तू बनणार आहेस माझं लव्ह लेटर. एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी शुभ्राची मैत्रीण नाही. माझी होतेस गेली असते का तुला, पण तसं केलं तर तुला मारता येणार नाही ना, तुझा जीव घेता येणार नाही. व्हॉट? कारण तुझ्या तारा आवडल्याशिवाय तर तुमची ती दीड दमडीची मैत्रीण माझ्या हातात येणार नाही ना. एक मिनिट तुम्ही खूप मोठी चूक करताय. मी चूक मी केली आहे, फार मोठी चूक केली आहे. साले तिच्यावर जीव लावला ना, पण शहरातला मुलगा दिसला काय तर त्याच्या मागे गेली ना पिसाला फुलवत. म्हणजे तुमचं तिच्याशी लग्न ठरलं? मीच आहे तो महामूर्ख. तिच्या हातात लग्नाची बेडी अडकवायला काय गेलो तर तिनंच माझ्या हातात खऱ्या खुऱ्या बेड्या ठोकल्या. पण मी खोताची औलाद आहे. 11 वेळा जरी काढला ना तरी 12व्यांदा मी पुन्हा वरती येईन. तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? मी मैत्रीण आहेस ना तू, तिची आई पण इथेच आहे. तुम्हाला दोघींना पकडून ओलीस ठेवलं ना तर टाचा घासत ती इथे येईल तुम्हाला सोडवायला. आणि मला एक्सक्यूज मी, हॅलो. इथून मुंबईला कसं जाता तो? काय प्रॉब्लेम असं झालं की मी हरवलो इकडे अँड आय जस्ट आस्क्ड टू गाईज. सुलेखा, ओ गॉड ब्लेस माय होली हार्ट. एक मिनिट, तू इकडे काय करते सुलेखा? अगं मी इकडे आलो होतो, आय जस्ट गॉट लॉस्ट. तू मुंबईला जातेस ना? चल ना मग जाऊया एकत्र. चल चल चल, नाउ वी कॅन गो. चल. ए शिंदळीच्या, आर यू टॉकिंग टू मी बडी? हा, काय बोलत होतात तुम्ही? शिंदळीच्या. ए दीडशाण्या, आवाज नाही. ढगात झालं डायरेक्ट. एक गोष्ट लक्षात ठेव, या बंदुकीच्या जोरावर तू हिला इथनं घेऊन जाऊ शकत नाहीस. काय? गॉड, आय गॉट स्केअर्ड. भीती वाटली मला तुमची खरंच. अभिमान, जस्ट पुट द गन डाऊन. व्हॉट? बंदूक खाली घे अभिमान. आर यू नट सुलेखा? तू बाहेर गाडीत बस, मी आलो. अभिमान, जस्ट पुट द गन डाऊन. Are you sure you want to do this? Yeah. Sorry, Mr. शिंदळीच्या. मी चाललो. बाय. Carry on. Are you sure? Just go. Okay. Bye, boss. Sorry. त्रास दिला तुम्हाला. Are you sure? Just get lost, Abhi. Okay. Enjoy yourself, guys. Good show. Bye-bye. रमाकांत खोत. ओरडायचं नाही. मी जे काही सांगते ते नीट ऐकायचं. त्यात तुमचाही फायदा आहे आणि माझाही.